हात लावता. विश्वास होतो एकी स्वप्न नाहीये. संबंध महाराष्ट्राला आणि देशाला गेल्या 3 पिढ्यांपासून आपल्या अभिनयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका ज्यांनी दाखवल्या, ज्या अजूनही जिवंत आहेत, असे ज्येष्ठ अत्यंत लोकप्रिय अभिनेते महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ यांचा हा सत्कार कार्यक्रम आणि या सत्कार कार्यक्रमाला जमलेल्या आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय सौरभ देशमुख, त्यांच्या सौभाग्यवती धनश्री देशमुख यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो की दिल्लीकरांना अशी सुंदर, अप्रतिम आणि अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवण्याची संधी त्यांनी दिली. मला वाटतं क्वचितच अशी संधी पुन्हा मिळेल. तर मामा, या भूमिकेत बसताना खूप लोक जेव्हा कॉलेजला पहिल्या दिवशी जातात, सुदैवानं दुर्दैवानं व्हॉइस चान्सलरच्या रूम समोर क्लासरूम असतो, अनेक महत्वाचे प्राध्यापक येतात आणि फर्स्ट इयरचा पोरगा तिथे गोंधळत असतो. तशी थोडी परिस्थिती माझी झाली आहे. मला विश्वास आहे की मी ही परीक्षा व्यवस्थित पास करेन. सगळ्यात पहिला प्रश्न, गेली अनेक वर्ष, अनेक दशकं तुम्ही महाराष्ट्रासमोर जाताय, महाराष्ट्र तुम्ही बघितलाय सगळ्या अर्थांनी. पांडू हवालदार पासून ते अगदी आता अशी ही जमवा जमवी, 3.5 किंवा नवरा माझा नवसाचा 2, हा सगळा प्रवास अनेकांनी बघितला. पण अशोक सराफ यांना अभिनयाची गोडी कशी लागली, कुठून लागली, त्याची सुरुवात कुठून झाली? अभिनयाची गोडी असं आपण म्हणतो, पण ही अभिनयाची जी उत्सुकता असते किंवा एक काहीतरी अभिनय करावा असं वाटण्याची ही उपजतच असावी लागते. ती कुठली असं बघून गोडी येत नाही कधी. मुळात म्हणजे आमच्या घरात माझे मामा श्री गोपीनाथ सावकार हे मोठे दिग्दर्शक, निर्माता दिग्दर्शक होते आणि नट होते. तर त्यांची आमच्या घरात स्वतःची नाटक कंपनी होती. त्यामुळे काय झालं, त्यांच्यामुळे माझ्या अंगात हे वारं हळूहळू भिनलेलं आहे. त्यांनी उत्कृष्ट नट असल्यामुळे ते कसं काम करतात, ते कसं दिग्दर्शन करतात, हे बारीक बघून बघून मी ते एकलव्यासारखं आत्मसात केलेलं आहे. त्यांनी मला असं कधी डायरेक्ट सांगितलं नाही, शिकवलं नाही, मला कुणीच शिकवलं नाही. मी हे माझ्या ह्यानीच मी गोळा केलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी मला तसं सतत बघून बघून, आमच्याकडे त्यावेळेला सगळे मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतले नट घरी यायचे. तर मी माझा सगळा उद्योग सोडून, अभ्यास सोडून, मी फक्त ते काय बोलतात, ते कसे बोलतात हे बघण्यातच मी माझे दिवस घालवले लहानपणीचे. त्यामुळे त्यातून ते मिळालेलं आणि त्यातून ते सुरुवात झालेली आहे माझी, असं मी म्हणू शकतो. आणि काही दुसरं नाही. बाकी मला कुणी शिकवलेलं नाही की अभिनय असा करावा, असा अभिनय करायचा असतो, हे मी शिकलो. वा, म्हणजे अनेक गोष्टी, कौशल्य शिकण्यासाठी एखादं स्कूल असतं, एखादं कॉलेज असतं, मात्र तसं न करता अनुकरणातून किंवा उपजत ती कौशल्य आली. याचं कारण तुम्हाला सांगतो मी. काय असतं, ऍक्टिंग, अभिनय हा शिकवल्याने येतो असं मी तरी मानत नाही. याचं कारण असं आहे की काय असतं, तुम्हाला अमुक असतं झाल्यानंतर अमुक करावं असं थिअरॉटिकली सांगतील. आता तुम्ही झालं, आता तुम्हाला राग येतो म्हणजे तुम्ही रागवायचं, पण ते रागवायचं कसं हे नाही कोणी सांगत. त्याला डिग्री किती असते, तुम्ही किती माणूस तुम्हाला काय बोलला त्याच्यावर तुमच्या रागवण्याची डिग्री अवलंबून असते, ती दाखवायला पाहिजे. हे स्वतःहून करावं लागतं, हे कुणी सांगून येत नाही. अभिनय किंवा कुठलीही कला ही उपजत असावी लागते. आता तुम्ही नाटक कंपनीचा उल्लेख केलात. त्यावेळची नाटक कंपनी, आत्ता बनत असलेली नाटकं, आत्ता बनत असलेली सगळी चित्रपट, या सगळ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तांत्रिकदृष्ट्या देखील बदल झाला. म्हणजे तेव्हा ज्या मशीन्स किंवा तेव्हाचा लागणारा मेकॅनिझम आणि आत्ताचं मेकॅनिझम हे प्रचंड बदललं. तर तुमच्या पहिल्या चित्रपट म्हणजे अभिनयाचा अनुभव आणि आत्ता अलीकडच्या एखाद्या चित्रपटातला अभिनयाचा अनुभव, या दोघांमध्ये मूलभूत फरक तुम्हाला काय वाटतो एवढ्या 6-7 दशकांमध्ये? काय अभिनयात काही फरक होत नाही, अभिनयाच्या सादर करण्यामध्ये फरक होऊ शकेल. बरं का, अधिक म्हणजे असा एकंदर तंत्रज्ञानाने वाढलं असं सगळं. निरनिळ तंत्रज्ञान आलं, निरनिळ लाईट आले, कॅमेरे अँगल्स आले, कॅमेरा निरनिळ, त्यामुळे हे वाढलं असतील. पण शेवटी अभिनय
हा तोच राहिला आहे, तोच करायचा आहे, तोच आपल्याला करायला लागला. त्याच्यात काही फरक पडलेला नाही आहे. तेव्हा कितीही तंत्रज्ञान वाढू दे, काही वाढू देत, अभिनय हा अभिनयच राहणार. तेव्हा त्याने तो बाकीच्या तंत्रज्ञानाचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही, कधीच होणार नाही आहे. म्हणजे तंत्रज्ञान बदललं तरी त्याच्यामुळे अभिनयावर काही परिणाम होणारच नाही. ते म्हणजे जे दिसण्याला जेव्हा लोकांना दिसेल तेव्हा काहीतरी वेगळं दिसेल, तंत्रज्ञानामुळे वेगळं दिसेल, पण त्यामुळे माणसाच्या अभिनयात फरक नाही पडणार काही. बरोबर, अगदी. म्हणजे तंत्रज्ञान बदललं, वेगवान झाल्या गोष्टी, तरी अभिनयावर त्याचा काही फरक पडणार नाही असं तुम्ही म्हणता. अशोक सराफ यांना अनेक लोक किंवा महाराष्ट्र अशोक मामा म्हणून ओळखतो. अनेक लोकांना भाऊ, दादा, तात्या, ताई अशी अनेक विशेषणं असतात. तर ती प्रत्येक माणसाच्या पुढे लागत असतात आणि ते नंतर तुमच्या नावाचा अविभाज्य भाग होऊन जातात. तर अशोक मामा हे नाव कसं जन्माला आलं आणि अशोक मामा मुंबईत महाराष्ट्रातनं कुठून आले आणि कसे स्थिरावले? आम्ही पहिल्यापासून म्हणजे मी मुंबईचाच, म्हणजे आमचं जरी माझं मूळ गाव जरी बेळगाव असलं तरी माझा जन्म आणि सगळं शिक्षण वगैरे सगळं मुंबईतच झालं, त्यामुळे मी मुंबईचाच. काय मामा कसं म्हणतात, काय होतं, आमच्याकडे जे आर्टिस्ट होते सगळे किंवा वर्कर्स होते, म्हणजे लाईटमन किंवा पाणी देणारे, जेवण देणारे आणि सेटिंग करणारे हे होते. या लोकांना ना मला काय म्हणावायचा प्रॉब्लेम पडला होता. ते मला अशोक म्हणू शकत नाहीत किंवा अशोक साहेब म्हणणं त्याला लांबचं वाटायचं. अशा परिस्थितीत ते होते. इतक्यात काय झालं, आमचा एक कॅमेरामन होता. तर कॅमेरामन आपल्या लहान मुलीला घेऊन आला होता सेटवर. तर त्यांनी ते म्हटलं, त्यात तो माझी ओळख करून देत होता. लहान होती मुलगी, तिला काही कळत नव्हतं. हे बघितलंस, हे बघ, हे कोण, हे अशोक मामा, हे तुझे अशोक मामा असं म्हणायचं तो. आणि शेवटी हळूहळू तोच म्हणायला लागला अशोक मामा. त्याबरोबर बाकीचे जे वर्कर्स होते त्यांना जो प्रश्न होता तो आपोआपच सुटला. प्रत्येक जणच म्हणायला लागला. अच्छा, तो अशा रीतीने मी मामा झालो. आणि त्याच्यात म्हणजे दोन तीन त्याच्यात माझे सिनेमा आले तर मी मामाचा रोल केला होता. ती आणि त्यात पडलं. त्यामुळे काय लोकांना प्रॉब्लेम होता ते म्हणत सुरू. आणि मी त्यांना म्हणत नाही काही म्हणू नका, म्हणा तुम्ही. उगाच वाटेल ते म्हणण्यापेक्षा मामा म्हटलेलं बरं ना. आणि मी त्यांना कायम सांगतो, तुम्ही मला मामा म्हणता तर एक लक्षात ठेवा, तुम्ही मला स्ट्रेट तुमच्या घरात नेऊन बसवतात. बरोबर, तुमच्या आईचा भाऊ बनवताय तुम्ही मला. बरोबर. त्यामुळे काय मला जास्ती आवडतंय म्हटलं. मी मामा म्हटलं, मी कधी कोणाला रोखलेलं नाहीये. बरोबर, तुम्ही म्हणा मामा, म्हणा चालेल. आणि आता त्याच्यात माझी नवीन सिरियल आली आहे अशोक मामा. हो, झालं म्हणजे ज्यांना माहित नव्हतं त्यांना पण आता झालं माहित झालं. आता सगळीच लोक त्या निमित्तानं माहित. हा प्रश्न एवढ्यासाठी विचारला की अशोक सराफ यांच्यासारख्या चतुरस्त्र अभिनेत्याची मुलाखत घेण्याची संधी जेव्हा मिळते तेव्हा मी एक पब्लिक ओपिनियन मागितलं की आपल्या संपर्कातल्या लोकांना काय काय प्रश्न असले पाहिजेत. अनेकांनी म्हटलं की आम्हाला अशोक मामा म्हणतात हे माहिती आहे, पण त्याचा जन्म कुठून झाला हे आम्हाला ऐकायला आवडेल. मग याच्या पुढे मी आता मामाच म्हणतोय. हरकत आहे, म्हणून ते बरं झालं, तुम्ही स्वतःची सोय करून घेतली ते बरं झालं. मामा, आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतले अनेक फॉर्मॅट्स आहेत. म्हणजे आधी चित्रपट, नाटकं, शॉर्ट फिल्म्स, आता वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये आता वेब सिरीज येत आहेत वेगवेगळ्या. तुम्ही मराठी इंडस्ट्री बघितली, बॉलिवूड बघितलं, 6-7 दशकांमधला बदललेला प्रवास बघितला, तर तुम्हाला कुठला फॉर्मॅट नट म्हणून, अभिनेता म्हणून जास्त जवळचा वाटला? तुम्ही रंगभूमीवर काम केलंय, तुम्ही चित्रपटांमध्ये काम केलंय, तुम्ही सिरियलमध्ये काम केलंय. या सगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कुठला फॉर्मॅट तुमच्या मनाच्या जास्त जवळ वाटला? फॉर्मॅट हा सगळा एकच आहे. प्रत्येकाचा फॉर्मॅट फक्त काय टेक्निकली वेगळा असेल, पण फॉर्मॅट एकच आहे सगळीकडे. तर काय आहे, कुठला लॉंगर लास्टिंग हे जास्ती महत्त्वाचं आहे, की मी काय केल्यानंतर ते लोकांच्या काय लक्षात राहील आणि कितपत राहील हे शेवटी महत्त्वाचं ठरतं. तर मी त्याच्यात असं म्हणेन की सगळ्यात महत्त्वाचं असं मला वाटतं की नाटक. तर नाटक ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला करून त्याच्यात इम्प्रोवाइज करता येतं. तुम्ही आज असं केलं तर उद्या असं वेगळं करून बघू शकता. त्याचा काही इम्पॅक्ट जर लोकांवर होत असेल तर आणखी बदलून आणखी काहीतरी वेगळं करू शकता. म्हणजे तुमचं ज्ञान तुम्ही वाढवू शकता. म्हणजे कळलं तुम्हाला कसा प्रकार असतो. सिनेमामध्ये तसं नाही. सिनेमामध्ये एकदा केलं
खरंच ते गेलं. एकदा छापलं किती गेलं, परत तुम्हाला करायला चान्स मिळत नाही. तुम्हाला किती वाटलं की मला नाही, मी बरोबर नाही केलं, मी असं केलं असतं, पण परत करता येत नाही. त्यामुळे काय होतं, आपल्याला जे काय करायचं ते आपलं ज्ञान वाढवणं हे जास्ती महत्त्वाचं असेल तर मी नाटकच म्हणेन. सिनेमा हे पॉप्युलरिटी मिळवण्याचं साधन होऊ शकतं. सिरियलचा तसा काही प्रश्न नाही. सिरियल म्हणजे खरं म्हणजे नाटक आणि सिनेमा यातला मधला भाग आहे तो. आणि तो काय होतं, येतात आपल्याला पाठ आहेत तेवढे डायलॉग बोलतात आणि निघून जातात. त्याच्यानंतर ती सिरियल बंद होते, लोकांना कोणाच्या लक्षात सुद्धा राहत नाही. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कमी होतो. आणि आता तर डेली सुरू झाल्यामुळे काय होतं, मुळातच सगळं इम्पॅक्ट खराब झालेला आहे. तर तो फक्त ह्यांनी अमुक अमुक काम केलं होतं एवढं लक्षात राहतं, पण ते कसं काम केलं होतं आणि काय काम होतं याच्याबद्दल कोणी कधी बोलत नाहीत. एखादा कॅरेक्टर करून जातो असं चांगला, पण त्यामुळे ते होतं त्याचं कोणी लक्षातच जातं. म्हणजे लोकांच्या नजरेतून जर लवकर जाणार असेल तर त्या कलेचा काय उपयोग आहे मला सांगा तुम्ही. मग त्यापेक्षा मग सिनेमा बरा. आता सिनेमा बरा की नाटक बरा असा लोकांचा प्रॉब्लेम. मला कित्येक जण विचारता तुम्हाला काय नाटक वाटतं की सिनेमा वाटतं. म्हटलं नाटक मला याकरता आवडतं की काय, मी असं समोर लोकांसमोर असं उभा राहून मी त्यांच्या समोर करू शकतो. बरं थ्रूआउट संबंध अंक करताना, नाटक समोर करताना मला कुठेही थांबायला मिळत नाही. चुकलो तर माफी नाही तिकडे. पण सिनेमात तसं नाही. सिनेमाही मी थांबून 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 करू शकतो. आता केलं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाटकात एक तुम्हाला कंटिन्युटी मिळते तुमच्या अभिनयाची. कसं तुम्ही जाता तिकडे, सिनेमात तशी मिळत नाही. सिनेमात तुम्ही आज एक 5 नंबरचा सीन केलात तर उद्या तुम्हाला 55 नंबरचा सीन करावा लागतो. तेव्हा 5 नंबर सीनमध्ये तुमची काय ॲटिट्यूड असेल, तुमचं काय हे असेल, कॅरेक्टर असेल, ते तुम्हाला 55 मध्ये तुम्हाला तसंच ताजं ठेवावं लागतं. जरा इकडे तिकडे हलवता येत नाही. हा सगळ्यात चॅलेंजिंग हे आहे त्याच्यातलं सिनेमातला. नाटकातलं म्हणजे काय, बोला सरळ त्याची पावती घ्या, उद्या बोला जास्ती त्याच्यापेक्षा जास्ती पावती घ्या. हा एवढाच फरक आहे त्याच्यात आणि काही नाही. तेव्हा मी कुठलाही प्रकार हा अतिशय चांगला आहे असं मी म्हणू शकत नाही. प्रत्येक प्रकार हा काहीतरी शिकण्याचा आहे आणि काहीतरी काढून घेण्याचा आहे. बरोबर. प्रत्येक अभिनय ज्या ज्या प्रकारात आपण करतो तिथनं प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. एक चित्रपट 3 तासांचा असतो, मालिकांचे 100-200 भाग होतात, नाटकांची अनेक प्रयोग होतात. अलीकडे विदेशातही मराठी नाटकांचे खूप छान प्रयोग होतात. तर तुमचा सुरुवातीचा काळ आणि अशोक सराफांचा आत्ताचा काळ, अभिनयाच्यासाठी कॅमेरासमोर जाताना तेव्हाचे अशोक सराफ म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या दशकातले आणि आत्ता 2020 किंवा आत्ता अलीकडचे अशोक सराफ, हे कॅमेरासमोर आता पण त्याच तयारीने जातात की आता एवढ्या वर्षांमध्ये की पहिल्यासारखंच जातात? नाही, आता पहिल्यासारखं थोडा फरक पडलेला. आता जरा तयारीने जातो. तयारीने जातो. पण तरी देखील पहिल्यांदा जाताना मी हे समजू शकत नाही, म्हणजे ठरवू शकत नाही की मी करतो ते बरोबरच आहे. तुम्ही करताय बरोबर कधी तुम्ही स्वतःच ठरवू शकत नाही. ते समोरच्यावर अवलंबून असतं, जे प्रेक्षक बसलेत त्यांच्यावर. तर ते प्रेक्षकांना काय पाहिजे ते मी देऊ शकत असेल तर मी करण्यात अर्थ आहे त्याच्यात. तेव्हा मला ती तयारी करूनच आधी त्याप्रमाणे जावं लागतं. पण तुम्ही ती तयारी केली जी असेल ती तुमच्या दृष्टीने केली असेल, ऑडियन्सच्या दृष्टीने केली असेल की नाही सांगता येत नाही. आणि ऑडियन्सला नेहमी तुम्ही करताना विचारात घेतलात तर तुम्हाला जास्ती फायदा होतो. मी नेहमी त्या दृष्टीने विचार केलेला आहे की मी कसं कॅरेक्टर काय याचा विचार करायचा. कॉमेडी होऊ शकते, कशी होऊ शकते. एखादं वाक्य तुकडं इकडे तिकडे बोललं की मग करू शकते. बरेच जण करता झाली तसं. पण तसं नाही आहे. ते काय कॅरेक्टर टू द कॅरेक्टर असलं पाहिजे. तुमची कॉमेडी ती जर असेल तर ती लोकांना जास्ती आवडते आणि लोकांच्या लक्षात राहते आणि भावते त्यांना ती. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही काय करतात आणि तुम्ही तुमच्यासमोर कोण आहे, तुमच्यासमोर काय पात्र उभं आहे, त्याचं वय काय आहे, त्याचं तुमचं रिलेशन काय आहे, हे लक्षात घेऊन तुम्हाला कॉमेडी तुमची करावी लागते. वडिलांसमोर मी ह्या असं नाही करू शकत, नाही का. त्यांच्याकडे बोलताना मला एका ठराविक ह्यानीच बोललं पाहिजे, आईकडे बोलताना ठराविक बोललं पाहिजे. त्याप्रमाणे कॉमेडीचा वेगवेगळे स्तर असतात. त्यामुळे मी कुठलंही सांगू शकत नाही तुम्हाला त्या बाबतीत. मी कुठल्या तयारीने जातो. बरं, तयारी मी आता केलेली असते ती फेल पण होऊ शकते, काय सांगता येत नाही. पण एक मात्र आहे की अजूनही मी कधीही जेव्हा पहिल्यांदा शॉटसाठी उभा राहतो कधी इतकी वर्षे तरी मी थोडासा घाबरलेला असतो अजूनही. याचं कारण काय आहे की ते काय नाही होते, एक वेगळंच आहे ते. स्टेज काय किंवा सिनेमा एक वेगळंच आहे, कॅमेरा काय वेगळंच आहे. तिकडे तुम्हाला कुठल्या वेळेला काय होईल काय सांगता येत नाही.
तेव्हा ते पहिले तुम्ही पहिल्यांदा सुरुवात जर त्याची बरोबर केली तर तुम्हाला थोडासा धीर येऊ शकतो. त्यामुळे मी थोडासा कॉन्शियस असतोच अजूनही. बरोबर. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीत जितकं प्रवीण होत जातो, जितकं तरबेज होत जातो, तितकी ती आणखी तयारी वाढते, तुमची जबाबदारी वाढते किंवा वाढते. चांगली करायला लागते असं आपण म्हणतो. तुमच्या अत्यंत जिवलग मित्रांबद्दल इथे सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी रितेश आणि जेनेलिया सोबत तुम्ही वेळ चित्रपट केला, वेगळ्याही फॉर्मॅटमध्ये, म्हणजे सिरियल्समध्ये नवीन कलाकारांसोबत, या पिढीच्या कलाकारांसोबत तुम्ही काम करताय. तर त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमचा अनुभव व्यक्तिशः, म्हणजे आता सिरियल्स मधला किंवा अगदी वेळ चित्रपटातला, तो कसा राहिलाय? हा, आता ह्याच्याबद्दल बोलायचं रितेशच्या निमित्ताने की तुमचा जेव्हा सिनेमाचं शूट झालं, तो मूवी आणखीन आला नव्हता, शूट कम्प्लीट झालेलं रितेशनी त्या दिवशी शेअर केलेलं. त्या दिवशी रितेश देशमुखांनी अशोक सराफ यांच्याबद्दलची जी पोस्ट लिहिली होती ती आपल्या सगळ्यांच्या मनाला स्पर्श करणार होती. म्हणजे मला ती अजूनही जशीच्या तशी आठवते म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या अर्थी पण नाही काय, तो रितेश देशमुख हा एकदम सेन्सिटिव्ह नट आहे. तितक्याच त्याला डायरेक्शनमध्ये सुद्धा त्याला काय, कुठला शॉट कसा घ्यावा आणि कुठल्या अँगलने घ्यावा, कितपत घ्यावा, कुठे कट करून दुसरा शॉट लावता येईल याची पूर्ण माहिती आहे. आणि तो जेव्हा डिरेक्शनमध्ये उतरतो तो पूर्ण त्या महत्त्वाने होते. हे जे मी बघितलं तिकडे मी सेटवर पहिल्यांदा, माझी त्याची तशी ओळख नव्हती. मला त्यांनी वेळसाठी विचारलं, म्हणाला माझ्या वडिलांचा रोल आहे, करायला का? हो म्हटलं करेन ना. कारण मला, मी तो करतोय म्हटलं तो तू डायरेक्शन करतोयस का? तर मी करतो. तर त्याच्या डायरेक्शन म्हणून मी केलं. आणि माझ्या लक्षात आलं की या मुलाला माहिती आहे सिनेमा म्हणजे काय माहिती आहे. त्यामुळे माझे सीन आणि त्याचे सीन इतके झाले की त्यातला जो रिलेशनशिप आहे त्याच्यावरची ती इतकी प्रकर्षाने मस्त उठून दिसली की लोकांना ते फार अतिशय आवडलं. त्यामुळे वेळ हे पिक्चर हिट झालं त्यांचं पहिलं. हो, त्यामुळे चांगल्या रीतीने त्यांनी प्रेझेंट केलं लोकांसमोर. म्हणजे मी आज इतकी वर्ष सिनेमा इंडस्ट्रीत असून मी ते जेव्हा पिक्चर पाहिलं तर मला ते वेगळ्या दृष्टीने आवडलं ते, की ज्या पद्धतीने प्रत्येक शॉट त्यांनी घेतलेला आहे त्यातला एक वेगळे पण दिसून येतं त्याचं स्वतःचं. टॅलेंटेड आहे, म्हटलं टॅलेंटेड आहे आर्टिस्ट. जेनेलियाबद्दल? जेनेलिया ही बिचारी छान बाई आहे, माझं अतिशय सुंदर बाई. काय नाही हसत मग बाई, मी तिला नेहमी हसवळ्या खाल्ल्याच काय दरवेळेला तू, ती हसत असते आपली, खुश असते. आणि तिचं लक्ष असतं. असं एक मराठी ही भाषा तिची नाही आहे, पण मराठी भाषेवर करण्यासाठी ती जीवाताड मेहनत करते. ती मेहनती आर्टिस्ट असेल ना तर आपल्याला फार अतिशय आवडतं. आणि माणसाने, नटाने कुठलंही मेहनती असावं. क्षेत्र कुठलंही असो, माणूस मेहनती असणं खूप महत्वाचं असतं. अशोक सराफ यांचं आयुष्य म्हटलं तर ते काही नावांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यातली काही नावं मी घेतोय. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, आणखीन काही मित्रमंडळी. अशोक सराफ सरांच्या तुम्ही अलीकडच्या किंवा मागच्या 5-10 वर्षातल्याही मुलाखती बघितल्या असतील तर त्याच्यात त्यांनी त्यांचा मनापासून उल्लेख केलेला आहे. तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एका दिमाखदार सोहळ्यात तो प्रदान करण्यात आला. उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती भवनात प्रदान होतोय. त्याच्या पूर्वसंध्येला या ऑगस्ट गॅदरिंग समोर बसताना तुमच्या अत्यंत जिवलग मित्रांबद्दल अशोक मामांच्या भावना काय आहेत? काय आहेत, मी जो प्रवास सुरू केला तेव्हा या असल्या जिवलग मित्रांची साथ मिळाली म्हणून मी पुढे जाऊ शकलो ना. हे म्हणजे लोक, म्हणजे मी ज्या तऱ्हेने जात होतो त्या तऱ्हेने मला साथ देणारे ठरले सगळे. लक्ष्मीकांत बेर्डे ज्युनियर माझ्यापेक्षा तो, पण मी काय करतो ती त्यांनी पूर्ण बघून तिने आत्मसात केलं बरोबर. आणि त्यामुळे काय दोघांचं आमचं टायमिंग जुळलं. जेव्हा दोन नटांचं टायमिंग बरोबर जुळतं, बोलण्याचं किंवा कुठल्या ॲक्शनचं जे टायमिंग जुळतं तेव्हा ते लोकांना आवडतं आणि ते सक्सेसफुल होतं. लक्ष्मीकांत बेर्डेच्या बाबतीत माझं हेच झालं. लक्ष्मीकांत बेर्डे हा आला तेव्हा कोणीच नव्हता, मग पण त्याने जे हे सगळं केलं ते सगळं शून्यातून निर्माण केलेलं आहे. तो मोठा नट झाला ते, त्यामुळे मी त्याला निश्चित मानतो. सचिनच्या बाबतीत बोलायचं तर हा टॅलेंटेड माणूस. शॉट कसा घ्यावा, कुठला घ्यावा, त्याच्यातून काय निघेल, आपल्याला काय घ्यायला पाहिजे, हा एडिटिंग सेन्स असलेला माणूस असं म्हणता येईल त्याला. तर त्यामुळे त्याचे जास्ती सगळे बहुतेक पिक्चर सगळे सिल्वर ज्युबिली झालेले आहेत आणि यशस्वी झालेले. महेशचं तसंच आहे, सेम
सेम टॅलेंटेड माणूस. त्याला काय करायचं आपण कळतं, त्याप्रमाणे तो करतो बरोबर. त्यांनी पण सक्सेसफुल पिक्चर सगळे दिलेले आहेत. आणि हे तिघेही माझे मित्र आहेत आणि तिघांकडे माझे सगळे पिक्चर यशस्वी झालेले आहेत. म्हणजे मला आठवतं खूप लोकांनी आपल्या मुलांची नावं अशोक ठेवली आहेत किंवा लक्ष्मीकांत ठेवली आहेत, तर त्याला कारण अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे आहेत. ही गोष्ट मला काही पालकांनी जेव्हा सांगितली, म्हणजे पालक म्हणजे आता आमच्या पालकांच्या वयात असलेली, तेव्हा मला ते खूप जास्त अपिलिंग होतं की एक नट, त्याची लोकप्रियता किंवा ऑडियन्स म्हणून त्यांनी केलेलं प्रेम आणि ते आपल्या मुलाला दिलेलं नाव, हे खूप भावणारी गोष्ट आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक व्यक्ती आणखीन जर असती तर हा कार्यक्रम आणखीन सुंदर झाला असता आणि त्यांचं नाव अर्थातच निवेदिता सराफ. मला या निमित्तानं हे सांगायला आवडेल की हा जो सुंदर कार्यक्रम होतोय, या कार्यक्रमाच्या खऱ्या दिग्दर्शक 2 महिला आहेत. त्यातल्या एक धनश्री देशमुख आणि दुसऱ्या निवेदिता सराफ. म्हणजे अशोक मामांना इथपर्यंत आणणं, कुठून आणायचं, कसं आणायचं, काय खायचं प्यायचं, या सगळ्या गोष्टी त्या दोघींनी केल्यात. अशोक सराफांना निवेदिता सराफ कुठे भेटल्या, ह्यांच्या जोडीचा प्रवास कसा सुरू झाला, हे जरा सगळ्यांना ऐकायला आवडेल. अशोक सराफांना निवेदिताबाई कुठे भेटल्या असं म्हणण्यापेक्षा निवेदिता सराफांना अशोक कुठे भेटला हे विचारलं असतं बरं झालं असतं असं मला वाटतं. तुम्ही तिला विचारा प्रश्न, तुला कसं कुठे भेटला हा म्हणून. उद्या नक्की विचारूया. हा, काय बरोबर काम करण्याचं प्रेम आहे. एकाच पिक्चरमध्ये आम्ही बरेच पिक्चर केले आम्ही, आणि त्यामुळे कुठेतरी प्रेम आलं असावं, आय डोंट नो. आणि तिनं विचारलं स्वतः मला, म्हणजे सगळ्यात मजेची गोष्ट. त्यामुळे काय मी नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. एवढी म्हणजे एक आपल्या बाजूने तयारी पूर्ण होती. काय एक एवढी सुशिक्षित मुलगी, एवढी फॅमिली बॅकग्राऊंड चांगली असलेली मुलगी, आणि दिसायला पण चांगली, सगळं चांगलं, काम पण चांगलं करते. मी नाही कसा म्हणेन, का म्हणू, असं झालं ते. हो, गलती तो आप करणे सर आहे. निवेदिता मॅम बद्दल आपण बोललात, तुमच्या सुरुवातीच्या या सगळ्या काळाबद्दल बोललात. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि भारत सरकारचा भारतरत्नानंतर पद्म पुरस्कार, त्याच्यातली पद्मभूषण आणि पद्मश्री, हे दोन्ही पुरस्कार तुम्हाला जाहीर झाले. अर्थात त्याच्या वेळा वेगळ्या होत्या, काळ वेगळा होता. या दोन्ही पुरस्कार तुम्हाला जाहीर झाले हे पहिल्यांदा जेव्हा अशोक सराफांना कळलं की मला महाराष्ट्र भूषण जाहीर झालाय आणि मला पद्मश्री जाहीर झालाय, त्या क्षणाला अशोक सराफ यांच्या भावना काय होत्या त्या क्षणाला? काय उड्या मारण्यासारख्या नव्हत्या, पण तरी देखील उड्या मारण्यासारख्या होत्या. काय जेव्हा महाराष्ट्र भूषण मिळेल तेव्हा मला कल्पना नव्हती महाराष्ट्र भूषण मिळेल म्हणून. मला एकाच गोष्टीचं वाटलं की मी काहीतरी केलंय, मी जे आतापर्यंत काम केलं लोकांना आवडलं, काय झालं कळत नाही, पण लोकांपर्यंत ते पोचलं. परत ज्यांनीही मला अवॉर्ड दिलं त्यांनाही कळलं मी काहीतरी करतोय. ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे काय झालं, मला अतिशय आनंद तर झालाच, होणारच. एक नंबर 1 तर महाराष्ट्र भूषण मी मिळतो, महाराष्ट्राचा हे की आवडण्यासारखीच गोष्ट आहे, निश्चित तुम्ही खुश होण्यासारखीच गोष्ट आहे. तर मी म्हणजे मी अवाकच झालो, मी काय बोलू मला काय कळत. आता सुद्धा या मला दिलं, पद्मश्री हे दिलं. चला, मला कुठेतरी येड समाज म्हणते की मी करतो तर मी राईट याच्यावर चाललोय, चांगलं रस्त्यावर चाललेलं आहे, माझ्याकडून चांगलं काहीतरी केलं जातंय, मी केलेलं लोकांना आवडते, त्यांना वाटते की हा काहीतरी चांगला नट आहे, असावं नाही म्हणत आहे. त्यामुळे काय होते, मला नेहमीच म्हणजे कसं कुठल्या शब्दात मी व्यक्त करू मला कळत नाही, पण आनंद तर झालाच, हो, होणारच ना आनंद. एवढे मोठे अवॉर्ड्स मिळतात, एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून, एक इंडियन गव्हर्नमेंटकडून, हिंदू म्हणजे मराठी याच्यात मिळतं, म्हणजे न वर्णन करण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर.
म्हणजे मराठीत एक शब्द आहे ना, अवर्णनीय गोष्टी असतात किंवा त्या आपल्या मनात असतात, पण त्या कधी कधी शब्दात व्यक्त होणं होऊ शकत नाही. कठीण असतं. त्यातल्या या दोन गोष्टी मी एक दोन प्रश्न घेणार आहे, त्यानंतर आपण आपल्यातल्या काही लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म ओपन करूयात. अशोक सराफ यांचा पुढच्या काळात बायोपिक बनला तर त्याच्यात अशोक सराफ यांची भूमिका कोणी करावी असं तुम्हाला वाटतं? आणि याला जोडून दुसरा महत्वाचा प्रश्न, निवेदिता सराफ यांची पण भूमिका कोण करावी असं तुम्हाला वाटतं? मला काय वाटतं माहिती आहे, जर बायोपिक बनलाच तर अशोक सराफची भूमिका अशोक सराफनेच करावी. कारण काय, मी जे काय आडव तिडवं करून ठेवलेलं आहे ते सहजासहजी जमणार नाही कोणाला झेपणार नाही. ते त्यामुळे काय, दुसरा कोणी जरी किती प्रयत्न केला तरी नाही. काय माझे चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स, माझी बोलण्याची स्टाईल, माझ्या बोलण्यातली लय, माझ्या बोलण्यातल्या स्पीड, माझ्या बोलण्याचा हा पीच, हा सगळ्यांना नाही जमणार. त्यांना फक्त एवढंच दिसतं की एक तर मी हाय पीचमधलं माझं वाक्य दिसतं, काय रे असं दिसतं, पण हे काय रे हे नाही दिसत, ते पण असतं. त्यामुळे ते लोकांना कोणी तसा नट करू शकेल, प्रयत्न केला तर निश्चित करू शकेल, पण थोडंसं मला ते मुश्किलच वाटतं. हेच निवेदिता मॅमला लागू होतं? नाही, निवेदिता बाई कोणीच करू शकत नाही, शक्यच नाही, ते वेगळंच आहे रसायन. म्हणजे एकूण अशोक सराफांची भूमिका कोणी करू शकेल, पण निवेदिता सराफांची अजिबात नाही, कोणीच नाही करू शकत. वा, ही कॉम्प्लिमेंट आहे. सर, माझे एक सहकारी इथे बसलेले आहेत, मगाशी त्यांनी तुमच्यासोबत फोटो काढला. अनेकदा आपल्याला महत्वाच्या किंवा प्रसिद्ध लोकांसोबत फोटो काढण्याची एक संधी मिळते आणि ती आवडते आपल्याला. तुम्ही जवळपास 3 पिढ्यांचं म्हणजे अभिनय त्यांच्यासमोर सादर केलात. केवळ मनोरंजन म्हटलं तर ते लिमिटेड होईल मला असं वाटतं. असं कधी झालं कुठल्या एखाद्या अवॉर्ड शोला, एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्याही अपॉर्च्युनिटीत, वेदर इन फ्लाईट और एनीवेअर, की 3 पिढ्या एकत्र आल्या आणि त्या तुम्हाला एकत्र भेटल्या आणि त्यांनी तुमच्याशी संवाद साधला किंवा फोटो काढला? अजूनही होतंय की तसं. अच्छा. मुंबईला तसं चालतं अजून. बाप घेऊन येतो आपल्या मुलीला, मुलीची मुलगी असते तिची पण ओळख होते. 3 पिढ्या होतात चालतं असं. अच्छा. त्यामुळे त्यांच्यावर एक फोटो काढला जातो, अजूनही चालू आहे. मला त्याचाच आनंद वाटतो की 3 पिढ्यापर्यंत पोहोचलेले. एक्झॅक्टली. म्हणजे 3 पिढ्यापर्यंत सस्टेन होणं केवढी मोठी गोष्ट आहे, ती मी साध्य करू शकलो. बरोबर. हे महत्वाचं आहे. ते मला त्याचं म्हणजे काय कोण असतं, मला काय सांगता येत नाही त्याच्यावर काय ते, लोकांना काय आवडतं त्यातलं मी काय सांगू शकत नाही. पण ही किती महत्वाची गोष्ट आहे की अनेक वेळा काही चित्रपट येतात, त्यात काही लोकांचा अभिनय असतो, एक 5-6 वर्षांनी तो चित्रपटही विसरलेला असतो आणि तो नटही विसरलेला असतो. मात्र सलग 6-7 दशकं महाराष्ट्र त्यांना लक्षात ठेवतो, त्यांच्यावर भरभरून प्रेम करतो. मला वाटतं अशी उपलब्धी ही क्वचितच कुणाला मिळते. म्हणजे ही उपलब्धी देखील हा 3 पिढ्यांनी केलेला एक सन्मान आहे असं आपण म्हटलं पाहिजे. मी शेवटचा प्रश्न माझ्या वतीने घेतो, नंतर आपण तुमच्या सगळ्यांकडे येऊयात. तुम्ही मराठी चित्रपटात काम केलं, हिंदी चित्रपटातही काम केलं, अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं. तर 2 इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूड याच्यात काही तुलनात्मक फरक वाटतो का? पुन्हा नट अभिनय हा तसाच असतो? नट अभिनय हा तसाच, नट तर तसाच असतो, पण अभिनय काय, अभिनय थोडाफार फरक असेल तो फक्त कुठल्या याच्यामुळे, तर परिस्थितीमुळे, बॅकग्राऊंडमुळे. हिंदी फिल्म म्हटलं की ते रिच असणार, तर त्याचं दाखवण्याचा वेगळा हे असतो, पण त्यामुळे जास्ती काही हे फरक पडत नाहीये त्याच्यात. काय म्हणत होतो तुम्ही, काय विचारत होता? मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टी याच्यात तुम्ही काही तुलनात्मक फरक बघता की तुम्हाला ते पुन्हा अभिनय दोन्ही ठिकाणी सारखा? अभिनय सगळीकडे सारखा असतो, अभिनय सगळीकडे सारखा तो, पण तो कसा करायचा आणि कसा करायचा हे वेगवेगळे प्रकार आहेत फक्त. आणि नाही, मला हे नाही मिळालं निश्चित, तुमचा हे नाही मिळाला प्रश्न. तुम्ही मराठी चित्रपटातही काम केलं, हिंदी चित्रपटातही काम केलं, तर हा दोघांचे जे हे काय असेल, काय आहे मराठी म्हणजे आपले काय लोक, आपल्याकडे मराठी म्हणजे नेहमी
एक कुटुंब असल्यासारखे वावरतात का म्हणजे एकत्र सगळं उघडणं हसत मजा करत होतात. हिंदीत तसं नसतं. हिंदीत प्रोफेशनलिझम जास्ती आहे. तिकडे त्यांचं काम केलं की ते बाहेर, काम झालं की पैसे, बस. ह्याच्या पलीकडे त्यांना काही कळत नाही. मराठीत तसं नाही. मराठीत एकमेकांची दुःख पण ओळखून कामं केली जातात. एकमेकांना किती अवेलेबिलिटी नसेल एखादं माणं कधी तर त्याच्यासाठी आपला वेळ देण्यासाठी तयार असतात. इकडे आपल्याकडे हिरोशिप नाही आहे कधी, किंवा मी मोठा नट असं कधी मराठीमध्ये होत नाही. ते फक्त हिंदीमध्ये होऊ शकतं. हा मोठा फरक आहे. बरोबर. त्यांच्याकडे जास्ती करून प्रोफेशनल ॲटिट्यूड आहे लोकांकडे. इकडे आपल्याकडे नाही येतो. तिथे एक प्रोफेशनल ॲटिट्यूड आहे आणि इथे एक प्रेमपूर्ण भावना आहेत. एक छोटासा किस्सा मला अशोक सराफ सरांना विचारायचा आहे, मामांना विचारायचा रादर. एका ठिकाणी शाहरुख खानच्या एका चित्रपटाचं शूट सुरू होतं मुंबईत आणि तिकडे पोलीस पोचले. इथे पोलीस अधिकारी पण उपस्थित आहेत. तर त्या शूटला काही अडचणी येत होत्या किंवा ते तिथे होऊ नये असं वाटत होतं. तेवढ्यात तिथे अशोक मामा आहेत हे पण पोलिसांना दिसलं आणि मग ते शूट, अच्छा तुम्ही पण आहात, ते सुरळीत सुरू झालं. हा किस्सा मला पुसटसा किंवा अर्धवट माहिती आहे. हा जरा तुमच्या तोंडून नीट ऐकायचा. कोणी सांगितलं तुम्हाला? ते मी तुम्ही उत्तर सांगल्यावर सांगतो की ते तुम्ही त्याच्या नाही, पण असं झालेलं आहे बरेच वेळ. असंच काय माहिती आहे, पोलीस लोकांचं माझ्यावर जाम प्रेम आहे. त्यामुळे निश्चित मला त्यांच्याबद्दल भयानक आपुलकी आहे. मी जो पहिला केला तो पांडू हवालदार. आता हवालदार मधला जो सखाराम हवालदार होता, करप्ट एक नंबरचा, लाच खाणार आहे, पण तो सुद्धा लोकांना आवडला. मी त्याच्यानंतर बरेच पोलीस हे केले. ते पोलीस लोकांना प्रत्येक रोल त्यांना जास्त चांगला वाटतो. मला भयंकर प्रेम आहे माझ्या पोलीस लोकांचं. मग त्यामुळे असं होतं की ते घडलं. ते कसं घडलं होतं म्हणजे तो सीन कसा होता जरा? ते काय तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे मी त्याची हे सांगतो. कोणी सांगितलं मला सांगा. मुंबईत एका ठिकाणी शूट सुरू होतं. शाहरुख खान तिथे शूट करणार होते. तेव्हा कुठल्या तरी कारणास्तव की ते बाबा होऊ नये, काहीतरी अडचणी होत्या. मग अशोक मामा आहेत हेही त्यांना कळालं आणि मग सगळं ते व्यवस्थित सुरू झालं किंवा तुमच्या प्रेझेन्समुळे त्या शूटला पुढं काही नाही असं झालंय. 2-3 तास झालेलं आहे. काय म्हणजे काय असतं काय ह्याच्यामध्ये पोलीस रस्त्यावर कधी हे शूटिंग करता येत नाही. पण पोलीस परमिशन नाही आहे तशी. तुम्ही रस्त्यावर कॅमेरा ठेवायचा नाही. तुमचा जर कॅमेरा आत असेल आणि जर रस्त्याचा शॉट असेल तर होऊ शकतो, पण तुम्ही अडवायचा नाही रस्ता. ट्रॅफिकला प्रॉब्लेम येता कामा नये. तर ते असं एकदा आपल्या लोखंडवालामध्ये चाललं होतं हे शूटिंग. लोखंडवाला रस्त्यावरती शूटिंग चाललं होतं. आली गाडी आली आणि थांबली. त्यांना कळलं कुठून जायला. थांबले आणि काय झालं, कुठे काय शूटिंग, काय कोणी परमिशन कुठून घेतली? नाही कुठून नाही. मी आपला सहज उभा होतो तिथे. ते कोण आर्टिस्ट कोण आहेत ते म्हणत अशोक सराफ आहेत. कुठे आहेत? काय म्हटलं बरं आहे ना साहेब, काय नाही करायचं? हा नाही करा, हरकत नाही. रस्त्यावर कॅमेरा ठेवायचा नाही. नाही रस्त्यावर कुठे? म्हटलं आज मग फुटपाथवर ठेवलेलं आहे. फुटपाथवर चालतो. अशा रीतीने मला सोडून दिलेलं आहे. पोलिसांचं काय वांधा नाही मला पोलिसांच्यामध्ये. साहेब समजून घ्या. पोलिसांचं हे एक प्रकारे त्यांनी काय आपण पोलीस म्हणजे पोलीस म्हणून असं नाही ठरायचं नुसते, पण ते सुद्धा कुठेतरी माणूस आहेत ना. मग त्यांना एखादा जर आर्टिस्ट आवडत असेल तर त्याच्यावर त्यांनी प्रेम करणं चुकीचं आहे काय? नाही ना. मग तसं ते करतात. आपल्या सगळ्यांच्या परवानगीने माझा एक शेवटचा प्रश्न घेतो. असं म्हणून मी 2 प्रश्न घेतले ऍक्च्युली. अजून एक 3-4 घ्या म्हणजे झालं. अनेक लोक ही सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली प्रोफेशनल्स आहेत. दिल्लीतील सगळी वरिष्ठ मराठी अधिकारी आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी कलाकृती असते की ती अप्रतिम असते. कदाचित ती त्यांना वाटत नाही एवढी सहज, पण इतर लोक ती आठवणीत ठेवतात. आम्ही आपल्या अनेक कलाकृती आठवणीत ठेवल्यात. म्हणजे अशी बनवाबनवी चित्रपट, मग अशी तुम्ही येण्यापूर्वी इथे चर्चा सुरू होती की दर शनिवारी रविवारी लोक सह्याद्री बघायचे आणि तुमचं चित्रपट आवर्जून बघायचे.
त्यातले काही सीन्स आहेत, म्हणजे आता रील्स हा जो पॉप्युलर प्रकार आहे त्या रील्समध्ये त्या लिंबू कलरची साडी नेसलेल्या तुमच्या ऑफिसच्या बॉस, त्याच्यानंतर धनंजय माने इथेच राहतात का, त्याच्यानंतर ते चित्रपटात वेगवेगळे कपडे बदलणं आणि तुमच्या घरमालकाला कन्फ्यूज करून ते राहणं, किंवा तो सीन, हे सगळे सीन प्रचंड हसवतात म्हणजे, आणि त्या परत परत बघितल्यानंतर बघाव्याशा वाटतात. तर अशा अनेक अजरामर अप्रतिम तुमच्या कलाकृती आहेत. तर अशोक सराफ कधी असा निवांत एखाद्या संध्याकाळी एकटं असताना त्या आठवणीत रमतात की तो सीन, आणि कधीतरी असं झालं की एक सीन माझ्या डोक्यात आला आणि मी अलगद हसलो आणि निवेदिता मॅमने विचारलं, अशोक? नाही, मी अलगद हसत बसत नाही, कारण ते केलं असल्यामुळे, विचार करून केलं असल्यामुळे ते मला हसायला येत नाही, पण लोकांना हसायला येतं नाही मला आवडतं. आणि लोक हसतात म्हणजे कशी कमाल. आज बघा आता हे अशी बनवाबनी 35 वर्ष झाली, ते पिक्चर लोक बघतायत अजूनही, आणि अजूनही हसतायत. आणि त्या पिक्चरमध्ये जे पिक्चर हे कधी कधी बनतं, कधी कधी बनवलं जातं, कधी कधी आपणे आप बनताय, जुळून जातं कधी कधी पिक्चर. तसंच ते पिक्चर जुळलेलं आहे. लोकांना त्यातले म्हणजे प्रत्येक सीन त्यातला लिहिलेला, सीनचं एकमेकातले सीन कनेक्शन, प्रत्येक आर्टिस्टचं स्वतःचं काहीतरी म्हणणं किंवा त्यांचं कॅरेक्टरायझेशन इतकं पक्कं आहे. वसंत सबनीस लेखक होते त्याचे, आणि ते सचिनने मांडलं इतकं सुंदर सरळ, त्यामुळे ते लोकांना अतिशय आवडतं, मलाही आवडतं. आता जर कधी टी व्हीवर कधी लागलं तर पिक्चर लागलं मला कळलं तर मी परत बघतो, ते जिथून तिथपर्यंत असं तिथून सगळं एंडपर्यंत बघतो. मलाही आवडतं बघा, म्हणजे मीच केलं असून मला आवडतं म्हणजे बघा. बरोबर. सगळेच आजच्या काळात इंस्टाग्राम, मला असं वाटतं की कोणाच असं नसणार इथे की त्यांच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम हे ॲप नसणार. आता अशोक मामा आणि सोशल मीडिया आणखी एक वेगळा विषय आहे, त्याच्या खोलात मला आत्ता जायचं नाही, कारण आपल्या सगळ्यांनाही संधी द्यायची आहे. पुढचे एक 10-15 मिनिटं आपण तुमचे काही प्रश्न घेऊयात. विकासजी, एक माईक ऑडियन्समध्ये. अशोक मामांना तुमचे काही प्रश्न आहेत. पहिल्या रांगेपासून सुरुवात करूया. दाते सर बसलेत, देवधर सर बसलेत, पाटील सर आहेत, डांगे सर आहेत. प्रत्येकावर जबाबदारी करू नका, हळूहळू निघून जातील तिथून मागून. या कार्यक्रमात अशोक मामा, ही सगळी लोक आली आहेत ना, कोणीही भाषण करण्यासाठी आलेलं नाही, हे फक्त आणि फक्त अशोक मामांना ऐकायला आले आहेत. नाही, अशोक मामाला ऐकण्यासारखं असं तो म्हणजे काय, एकंदरीत म्हणजे तो विनोदी जरी कामं करत असला तरी अशोक सराफ हा स्वतः असा सिरियस आहे माणूस थोडा. मी जास्ती बोलत नाही कोणाशी, कधी जास्ती मला नाही बोलता येत. माझ्या पाठी तुम्ही जर बसून राहिले ना, माझी तुमची ओळखच नसेल तर मी तुमच्याकडे बघणार पण नाही, असले आवाज आहे. पण तुम्ही एकदा बोलला तर मग थांब म्हणेपर्यंत मी बोलत राहील. पण त्यासाठी मला तसं तर माणसाची ओळख व्हायला पाहिजे, त्यामुळे मी जास्ती बोलत नाही. त्यामुळे मी बोलेल ते आवडेलच अशी मी गॅरंटी देऊ शकत नाही. मी बोलतो ते विनोदी असेलच असंही मी सांगू शकत नाही. सिनेमात काम करतो मी विनोदी, कारण ती कॅरेक्टर असते, पण मी कॅरेक्टर तशी नाही आहे. मी असा हे आहे म्हणजे खुशाली तसा असणार आहे भाई, हॅपी गो लकी माणूस आहे, पण विनोद करत गल्ली गल्लीत फिरणारा माणूस नाही. बरोबर. हा, आपण प्रश्न घेऊयात. हा, म्हणजे ज्यांना प्रश्न विचारायचा असेल त्यांनी, हा प्रमोद सर, किंवा तुमचा प्रश्न असेल सुनीलजी तुम्ही घ्या, नंतर प्रमोद सरांकडे जाऊया. बसून. हा, ठीक आहे. मी माझा परिचय सांगतो. मी सुनील देवधर. तुमच्याबरोबर माझी एक आठवण आहे, 31 वर्षांपूर्वीची आहे. एक कॉन्व्हेंट विला जो बंगला आहे वर्सोव्याला, त्याच्यामध्ये शूटिंग होतं आणि मी मेघालयात प्रचारक होतो आणि मेघालयाच्या 15 लोकांना मी घेऊन आलो होतो. आणि त्या बंगल्याचे मालक हे संघाचे जुने स्वयंसेवक असल्यामुळे मला शिरकाव मिळाला होता. आणि ते कुठलं तरी चित्रपट, आता हिंदी चित्रपट होता, इन्स्पेक्टर वगैरे असं काही नाव असावं, जॅकी श्रॉफही त्याच्यात कदाचित आहे. तर वरच्या खोलीमध्ये मेघालयाच्या 15 लोकांना घेऊन मी आलो, तुम्ही बसलात आणि त्यांनी तुम्हाला मेघालयाची सुपारी खायला घातली आणि त्यांनी मेघालयाच्या खासी भाषेत एक गीत म्हटलं. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तुम्हाला ते आठवतं का? लोक खूप प्रभावित झाले होते तुमच्या सहज व्यवहारामुळे. आणि ते खासी लोकांनी काही फार चित्रपट पाहिलेले नव्हते, पण तुमच्या व्यवहारामुळे ते खूप प्रभावित झाले होते.
तुमच्या लक्षात आहे का एवढंच मला विचारायचं. नाही, आता काय झालंय, बरीच वर्ष झाल्यावर काय झालं, हळूहळू इतक्या घटना घडत गेल्यानंतर की आता निश्चित आठवत नाही असं झालंय काही. पण मी तिकडे शूटिंग करत होतो एवढं मात्र तेवढं लक्षात आहे. निश्चित आहे लक्षात. तुमचं हृदयापासून अभिनंदन, तुम्हाला पद्म पुरस्कार मिळाला. थँक्यू व्हेरी मच. सर प्लीज. नमस्कार अशोकजी, मी नितीन खाडे, मी IAS ऑफिसर आहे. आता इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये जॉईंट सेक्रेटरी म्हणून पोस्टेड आहे. आपण बोललात की आपण विनोदी ॲक्टर आहात पण तसे खूप सिरियस व्यक्ती आहात. आता थोडासा एक सिरियस असा विषय किंवा असा एक प्रश्न मला वाटतं मी विचारतोय. आपण बघतोय की बाकीचे जे फिल्म इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे रिजनल फिल्म इंडस्ट्री, तेलुगू, तमिळ, ह्यांचे आता जे फिल्म्स आहेत, पहिल्यांदा एक 15-20 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की फक्त त्या भाषिकांसाठीच त्याच राज्यांमध्ये ते चालायचे, त्यांचं मार्केट तेवढंच होतं. होणार आहे हे त्याला माहिती आहे, पण तो त्या इन्स्पेक्टरला तोंडावर बोलू शकतो की तू करतो हे चूक करतोयस. हे असं नाही आहे, हे बोलण्याची त्याच्याकडे ताकद आहे. शेवटी सुद्धा तो त्याला सांगतो, पोलिसांचं दुःख सगळं बोलून दाखवतो तो, आणि ती फॅक्ट आहे. एकटा बोलतो त्याच्याकडून तो स्टेजवर, त्यावेळेस तिकडं त्याला काय बोलताच येत नाही. म्हणजे तो नुसता असं करत नाही. एवढी लहान कॅरेक्टर आहे ती, पण इतकी पॉवरफुल लिहिली गेली आहे. त्यामुळे मी ती पटकन ती नुसती वाचलं, म्हटलं मी करतो या कॅरेक्टर, आणि ती कॅरेक्टर सक्सेसफुल. मला लोकांना अतिशय आवडली ती. कारण काय तर आता दुःख कोणी बोलून दाखवलं नाही हो. पोलीस मध्ये दाखवायचे म्हणजे शेवटी येणारे, आणि मग नंतर मग उगा तू काठ्या बिट्या घेऊन असं, त्याला काय अर्थ नाही. त्यांचं काय दुःख आहे ते बोला ना. ते दुःख तिकडे बोलून दाखवलेलं त्या कॅरेक्टर त्यावेळी. त्यामुळे ती मला जास्त आवडली कॅरेक्टर, आणि ती त्यामुळे पॉप्युलर झाली कॅरेक्टर. तर ते हे होतं, तो तसा रिटायर होणार असल्यामुळे त्याला काय भीती नाही कोणाची. तू इन्स्पेक्टर असं कोणी असो, मला काय करायचंय, मी आता रिटायर होणार 6 महिन्याला, माझा काही संबंध नाही. ते तेवढ्यात तो म्हणतो त्याच्याने मला ते ना मी एक मारू. तो म्हणतो काय असतं, त्याच्यासमोर मारू शकत नाही ना, ते पण पाळू शकतो, पाळतो ना तो. बरोबर. मोठ्याची हे पण पाळला पाहिजे ना मान त्यांचा. म्हणून तर मी मारू का, एक जाता येता वेळ मी करतो. त्याला पण राग आहे ना त्याच्यावर, तो व्यक्त कसा करायचा, ती आयडिया आहे. ते तेवढ्या कसं मारल्यासारखं करतो, का तो केवढा भयानक आहे माहिती आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तो मारतो आणि पळून जातो, हे महत्वाचं आहे. फक्त तुम्ही 6 महिन्यांनी काय, तुम्ही कधीच रिटायर होऊ नये ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. वैभव सर. धन्यवाद. माझं नाव वैभव डांगे. सर्वप्रथम दिल्लीतल्या अनेक मराठी संस्था आणि सर्व मराठी रहिवासी यांच्यातर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि दिल्लीत स्वागत. थँक्यू व्हेरी मच. एक प्रश्न विचारायची इच्छा होते. आजच्या काळात जे वेगवेगळे विनोदी कार्यक्रम किंवा विनोदी असे मराठीत असो हिंदीत असो सगळे चाललेले आहेत. खरं तर अशी ही बनवाबनवीमध्ये सुद्धा पुरुषाला स्त्री केलं, पण त्याच्यात ती ज्याला म्हणता येईल वल्गरनेस जाणवत नाही. पण आजच्या काळामध्ये तो अधिक जाणवतो. आणि आजच्या काळात जे कॉमेडी कार्यक्रम पण होतात, म्हणजे कुठले पण, मी फक्त हिंदीला दोष देत नाही, हिंदी मराठी सर्व, त्याच्यामध्ये थोडा कुठेतरी बिलो द बेल्ट जास्त जायला लागलेत का, किंवा अधिक त्या दिशेने जायला लागलेत का असं सारखं वाटतं. पण तेव्हाचाही विनोद यशस्वी होत होता. आणि जसं आता अनेक जणांनी म्हटलं किंवा तुम्ही पण म्हटलं की आजही ते पाहायला, म्हणजे अगदी माझ्या मुलाला जो 12 वर्षाचा आहे त्याला सुद्धा अशी ही बनवाबनी पाहायला आवडतं. आणि हे यशाची पावती आहे ती, त्या कॅरेक्टरची, त्या चित्रपटाची, त्या कलाकारांची, सगळ्यांच्या यशाची ती खऱ्या अर्थाने पावती आहे. असं असताना मग हा का प्रयत्न आहे की तशा प्रकारची दर्जा न ठेवता या दर्जेत का हवा. कारण हे यशस्वी जरी इथे सिद्ध झालं आहे की चांगल्या दर्जा अनेक वर्ष टिकतो. आणि आत्ताचे कार्यक्रम हे खरं तर 3 आठवड्यानंतर आपल्याला तो विनोदही लक्षात राहत नाही, तो कॅरेक्टरही लक्षात राहत नाही, आणि तो कलाकारही लक्षात राहत नाही. हे का होतंय आणि त्यात काय, म्हणजे काय त्यात मार्ग. अगदी परफेक्ट तुम्ही बोललात, अगदी बरोबर बोललात. काय झालंय, पूर्वी मराठी पिक्चर होते, प्रमोद सर, पूर्वी जे मराठी पिक्चर होते, हे पिक्चर त्यातली जी कॉमेडी होती, कॉमेडी म्हणजे त्यात काय राजा गोसावी, शरद तळवलकर, दामोअण्णा मालवणकर असे मोठमोठे विनोदवीर होते त्याच्यामध्ये. तर ती जी स्टाईल होती ती म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी आणि डायलॉग कॉमेडी, बस याच्या पलीकडे काय नव्हतं. नंतर जेव्हा ती खाली आली आणि तमाशापट वरती आला, त्यामुळे त्यांची कॉमेडी मेली.
कारण लोकांना डान्स बीज काय असतं शेवटी हे बदलत जाते जनरेशन. ते डान्स आवडायला लागले म्हटलं तमाशेपट चालायला लागले. आणि त्या तमाशापटातून बाहेर पडण्यासाठी पहिल्यांदा मी जी कॉमेडी केली ती त्याच्याबरोबर त्याच्यात ॲक्शन कॉमेडी पण केली मी. म्हणजे पूरक ॲक्शन. वल्गर अजिबात होता का म्हणजे बिलो द बेल अजिबात जायचं नाही. म्हणजे अगदी जन्मजात ठरवलं होतं पहिल्यापासून इंडस्ट्री देण्यापासून की कधीही वल्गर किंवा द्वयार्थी शब्द हे वापरायचंच नाही. आणि त्या तशी आम्ही सुरू केली आणि ती मग सक्सेसफुल झाली. त्यानंतर जवळजवळ मी आणि लक्ष्मीकांत बेर्डेकरने केलेले 50 पिक्चर यशस्वी झालेत. पण त्याच्यानंतर मग इतकं वाढत गेलं की प्रत्येक कॉमेडीचा हे हळूहळू वाढतच चालला. ते ह्याच्यापुढे जी म्हणजे ॲक्शन जी कॉमेडी आहे ती ब्रॉड व्हायला लागली जास्ती. आणि ते ब्रॉड व्हायला लागल्यावर ती विचित्र दिसायला लागले. पण त्यामुळे लोकांना मग कंटाळा यायला लागला. मग त्याच्यात निघालं दादा कोंडकेने सुरू केलेलं डबल मिनिंग. आता डबल मिनिंग ह्याच्यावर कोणीही हसेल हो. तो काय विनोदाचा प्रकार होऊ शकत नाही. तो एक वेगळा अश्लील प्रकार होऊ शकतो किंवा वेगळाच प्रकार होऊ शकतो. पण तो त्यांनी सुरू केला. तो काही वेळ यशस्वी झाला पण तो पूर्णपणे होणार नाही कधीच. शेवटी खरा आपल्या अशी बनवाबनवीसारखी साधी सरळ कॉमेडी असेल ना तीच यशस्वी होणार आणि तीच यशस्वी झाली. आम्ही केलेली जे ब्रेक आम्ही दिला तो मी पहिल्यांदा जेव्हा दिला तेव्हा तमाशापट व्हायचा तेव्हा आपलं हे पिक्चर होतं गोंधळात गोंधळ की स्वच्छ कॉमेडी होती. तिकडे पहिल्यांदा मराठी इंडस्ट्री चेंज झाली. तिकडून मग मराठी पिक्चरचे म्हणजे सोशल कॉमेडी दिसायला लागली. पण ती सोशल कॉमेडी बरेच झाल्यानंतर मग आणि कॉमेडीचं परत लोक कंटाळले हो. आम्ही थांबवल्यानंतर संबंध ह्याच्याकडे ओव्हर व्हायला लागलं सगळं. वाकडे तिकडे असे भूल झाले. तसे नाही चालणार. लोकांना नाही आवडत ते. लोकांना एक ठराविक याच्याप्रमाणे आणि निदान आपल्या मराठी लोकांतरी एक कॉमेडीचा स्टँडर्ड त्यांना आवडतो. आता त्यानंतर हे सुरू झालं आपलं जास्ती बोलतोय काय मी तर नंतर मग आता स्टेजवरची कॉमेडी होते. आता स्टेजवर कॉमेडी होती काय होतं प्रकार आहेत ते कॉमेडीचे यशस्वी होत आहेत लोकांना आवडत आहेत. पण त्याच्यात ते स्टँडअप कॉमेडी आहे. ती स्टँडअप कॉमेडी हे काय होतं कलेक्शन ऑफ जोक्स आहे. कलेक्शन ऑफ जोक्स नाही यशस्वी होणार. त्याला काहीतरी हे पाहिजे ना स्टोरी पाहिजे ना एक लाईन पाहिजे. आणि ही लाईन नसते त्यामुळे ती होत नाही. ती यशस्वी त्याच्यात मग हळूहळू मग वल्गॅरिटी येते मग. आणि ते सुरू झालं आहे. आता काय झालेलं आहे की रायटर्सची कमी झालेली आहे आणि असा स्वच्छ कॉमेडी लिहिणारा माणूसच सापडत नाही आहे. आणि तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मराठी पिक्चरला ऊर्जितावस्था येणं कठीण आहे. थँक्यू. मामा तुम्ही तुमच्या मी इकडे कुठे इथे समोर आयुष्यपस तुम्ही तुमच्या मित्रांच्या सोबत काम केलं. मित्रांची नावं घेतली. त्यांच्या सहकार्याच्या त्यांच्या काळात तुम्ही उभे राहिले. त्याच्यानंतरच्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांनाही तुम्ही उभा केलं किंवा त्यांच्या उभा राहण्यामध्ये तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. नाना पाटेकर तुमच्याबद्दल खूप नेहमीच कौतुकाचं बोलत असतात आणि त्यांनी एक किस्सा सांगितलेला आहे. बऱ्याच वेळा नाना पाटेकर त्या किस्स्याबद्दल बोलले की माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मला जेव्हा मोबदला कमी मिळायचा तेव्हा अशोक सराफ मला 5 रुपये द्यायचे आणि ते 5 रुपये मी असे घेत नसायचो तर त्यांची मालिश कर त्यांचे पायदाब अशा पद्धतीने मी करायचो. आता नाना पाटेकर जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची हीच पद्धत असते म्हणजे मालिश करतात आताही पाय दाबतात का. आणि जर समजा तसं असेल तर मोबदला कुठपर्यंत गेलाय 5चा मोबदला कुठपर्यंत गेलाय. ते 5 रुपये द्यायचे म्हणून मालिश करायचे नाहीत. ते मालिश करायची म्हणून मी 5 रुपये द्यायचो. त्याला नाना हा माणूस ना अतिशय मस्त माणूस आहे. दिल एकदम साफ आहे. दिलाने साफ आहे. तो बोलतोय त्याच्यावर कोणी जाऊ नका. तो अतिशय चांगला आहे. तो हेल्पिंग नेचर आहे त्याचं. कोणाचं काय बोलतो म्हटलं तर नाना धावणार तो पहिला धावणार नाना अशा स्वभावाचा माणूस आहे तो काय करायचं. आमच्या हमीदाबाईची कोठी जेव्हा आम्ही करतो मी त्यावेळेस टॉपचा आर्टिस्ट तर माझे पाय दाबायचा मध्ये हात दाबायचा डोकाचं करून द्यायचा. ते साहेब म्हटलं चालेल नाना काय करतोय त्याला तू बघतात सगळं लोक चालेल त्याला गप तुला काय करायचं मी करणार म्हणणार आणि करायचं तू. तर म्हटलं एक दिवशी काय केलं मी म्हटलं बघ त्याला मी म्हटलं इकडे नाना इकडे ते डाबे सगळं दाबून गेला तो. मी म्हटलं घे हे 2 रुपये घे. हे काय
ठेवून दे म्हटलं, एवढं मेहनत केली ते हे नको, 2 रुपये ठेव. मग त्याच्यानंतर तो जेव्हा जेव्हा दाबायचा मी त्याला 2 रुपये द्यायचो. मग काही बरेच दिवस झाले आमची भेट नाही. त्याच्यानंतर एकदा परत भेटला तर तो आल्या त्याने सुरू केलं. मी त्याला 5 रुपये दिले. 5 रुपये? अरे आपले 2 रुपये ठरले ना, ठेवून दे म्हटलं त्याला, महागाई वाढली आहे म्हटलं ठेव. त्याच्यानंतर त्यांनी भर समारंभात फंक्शन चाललं होतं, सगळे लोक बसलेले लढी, त्याच्यात तो येऊन माझ्या मालिश करायला लागला डोक्याची. त्याला काही वाटत नाही, काही कमीपणा नाही त्या माणसाला. तो आपण काय चुकीचं करतोय असंही त्याला वाटत नाही. कोणासाठी करतो आणि काय करतोय हे एवढं त्याला. एखाद्या माणसाला मी मदत करतोय, त्याला मी हाता म्हटलं काय करू, म्हटलं मी 10 रुपये दिले, हे घे 10 रुपये घे, ठेवून दे म्हटलं, कधीतरी उपयोगी पडतील. पण तो असा आहे माणूस, फणस असतो. मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, फणस असतो ना तसा आहे तो, वरून काट्याने दिसतो पण आतून अतिशय उघड आहे तो. माझ्यावर ते भयंकर. आणि त्याला मी त्याला कधी कधी मी मदत केली होती त्याच्या कठीणाईच्या ह्याच्या वेळेला, त्याचं ते अजूनही धरून येतो. मजेची गोष्ट अशी आहे की मी किती मदत केली आणि त्यांनी मदत घेतली किंवा नाही हे महत्त्वाचं नाही आहे. आज इतकी वर्ष झाली, म्हणजे ही गोष्ट मी 1978 मधली बोलतोय. आजही त्याला बघा 25 चालू आहे आता, अजूनही त्याला ती लक्षात आहे आणि अजूनही ती बोलून दाखवतो तो. हा मनाचा किती साफपणा आहे हे सांगा तुम्ही. हे असं आहे. तर त्याला ते आहे ते त्याला भयंकर, माझ्याबद्दल भयंकर आहे. कारण मी जेव्हा टॉपला होतो तेव्हा तो एंटर झाला ना हमीदाबाईची कोठी, आणि तो तिथून एकदम स्टारच झाला पुढे. मग पण ते अजूनही स्टारडम वगैरे त्याच्या डोक्यात नाही काही. सरळ माणूस आहे, आपल्याला आवडतो फार तो. सर मी प्रश्न विचारू? हो हा. काना मागून पंकज, तू आहेस, इकडे माईकच नाही. ये तू इकडे. सर, आपण विजय मेहतांबरोबर काम केलं. नाटकातल्या सगळ्यात मोठ्या डिरेक्टर म्हणू आपण, की त्यांनी काळच बदलला नाट्यसृष्टीचा. विजयाबाईंबरोबरचा अनुभव आणि आत्ताच्या डिरेक्टरांचा नाटकातल्या काय वाटतं सर? म्हणजे आहे का तितकं लोक करतात का सिरियसली काम नाटकातले डिरेक्टर? नाही, नाटकातले डिरेक्टर आहेत, हुशार आहेत, बरेच करतात, शिकलेले आहेत चांगले. पण तशी संहिता असेल ना तर डायरेक्टर काहीतरी करू शकतो. नसलेल्या संहितेत करणं म्हणजे थोडासा प्रॉब्लेमच होतो. त्यांना लिहून दिलं पाहिजे कोणीतरी, चांगलं काहीतरी दिलं पाहिजे की हे तुम्ही डायरेक्ट करा, तर ते करू शकता डायरेक्टर. नाही असं नाही. काही जण हे डायरेक्टर आहोत आम्ही म्हणून असतात, ते करायचं म्हणून करतात. त्यांच्याकडे प्रोड्युसर आहे म्हणून ते डायरेक्ट. हां बस, जो कोण पैसे घालून उतरेल त्याचे कसे ते पैसे काढता येतील आपल्याला याच्याने हे करत असतात. पण विजयाबाईंचं काय, विजयाबाई म्हणजे पुरं थिएटर कोळून प्यालेल्या आहेत त्या पण ह्याच्यातच होत्या ना, त्या NSDलाच होत्या ना. ते त्यांना बरोबर शास्त्र शुद्ध आहे त्यांच्याकडे. त्या काय आहे, त्यांची खासियत अशी त्या बाईंची की त्या तुम्हाला सांगत नाहीत हे असं करा म्हणून, हे असं करायचं असं करायचं असं नाही नाही असं करायचं. ते तुमच्याकडून काढून घेतात. आणि जेव्हा तुमच्याकडून काढून घेतो एखादा डायरेक्टर, तेव्हा ती गोष्ट तुमच्या मनात पक्की बसते. हे कुठल्याही आर्टिस्टने लक्षात ठेवलं पाहिजे. ते असं म्हणत नाही की तू असं कर हे सांगेल, कुणीही सांगेल. पण मला वाटतं माझ्या बाबतीत असं झालं होतं. त्यांना एक माझी म्हणजे मी अगदी चिंतेत आहे आणि मी फिरतोय, तर त्यांना ती माझी चाल पाहिजे होती. ती चाल मी फेऱ्या मारतोय, ती चाल त्यांना तेवढीशी आवडत नव्हती. त्यांनी मला सांगितलं, अशोक मला काय वाटतं माहिती आहे, तू ना जरा असं म्हणजे इंडेफिनेट चाल. आता इंडेफिनेट चाल म्हटलं मी त्यांना चालून दाखवलं. बघा, म्हणजे तुम्ही चालत आहात आणि तुम्ही कुठे जाता, चालता चालता कुठे तसे जाता, ते त्यांना अपेक्षित होतं. आणि मी ते करून दाखवले. हां, हे पाहिजे. म्हणजे त्यांनी माझ्याकडून काढून घेतलं ते मी काय करायचं ते. एरवी मला इंडिफिनिट चाल म्हटलं त्याच्यात असं मी विचार केला असता, पण त्यांनी काढून घेतले माझ्याकडून. हे प्रत्येक माझ्या त्या अख्ख्या त्या हमीदाबाईची कोठी फार कमी लोकांनी पाहिलं असेल, पण अतिशय एक नमुना होतो तो त्यांच्या दिग्दर्शनाचा आणि लेखकांनी लिहिलेला. अनिल बर्वेने लिहिलेलं नाटक ते एक नमुना होता. तो बघण्यासारखं नाटक होतं. आयुष्यात नाही ज्यांना ते चुकलं असेल त्यांच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही, पण प्रत्येकाने बघावं असं नाटक आहे ते. त्यातून त्यांनी जी माझी कॅरेक्टर त्यांनी जी कुठे नेऊन ठेवली होती ना, त्याला काही तोड नव्हता. अर्थात त्यांनी मला एकही गोष्ट सांगितली नाही की तू अशी कर. मी जी करत केलं
जर त्यांना वाटलं तर ते जर असं केलंच तर कसं होईल असं फक्त विचारायचं. मग मी वेगळं करायचो. अर्थात म्हणजे तुमच्याकडे वेगळं करायची ताकद पण असावी लागते. आपल्या डोक्यावर टाकतो थोडंसं. तर तुम्ही काहीतरी असं सांगा ज्यांनी सगळे हसले पाहिजे जोरात आणि पोट दुखेपर्यंत हसलं पाहिजे, असा काही प्रसंग सांगा. माझ्या बाबतीत कसं घडलेलं नव्हतं. माझ्या बाबतीत घडले ते सगळे विचित्रच प्रसंग घडलेले आहेत. काय सांगू मी तुम्हाला. फजितीचे प्रसंग तसे आहेत, पण त्यांनी तुम्हाला पोट धरून हसायला येईल की नाही मला नाही सांगता येत नाही. काय असतं काही काही ना माणसांच्या डोक्यावर कधीतरी भात असावा लागतो कुठून तरी, असं मला वाटतं. एक नाटक होतं, त्या नाटकामध्ये मी डबल रोल करत होतो आणि डबल रोल करून सारखे चेंज करायचो कपडे आणि मी परत यायचो, परत दुसरे चेंज करायचो. ते एक चेंज करता 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 माझ्या एका पॅन्टची म्हणजे ती जीन्स होती त्या जीन्सची जी हे होती चेन होती, ती चेन लूज झाली आणि मी स्टेजवर जाऊन ते दुसऱ्या दरोडेखोराच्या अवस्था होतो, तर मी हा हाकून गेला, ती चेन आपोआप उघडली आणि मी असा उभा चेहऱ्यावर असा भयानक असा असा करून म्हणजे लोकांना घाबरेल असेल. तर हळूहळू लोकांमध्ये हु 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 असा आवाज यायला जायला. म्हणून लोक हसतात काय, अरे एवढा सिरियस सीन आहे आणि हसायला काय लोकांना म्हणे हो. तर माझ्यासमोर जी आर्टिस्ट होती ती माझ्याकडे नुसतं अशी बघत होती. तिने तरी काही सांगायचं ना, काय रे बाबा जरा ती मला थोडा वेळ डाऊट आला, म्हटलं सारे लोक हसतायत काय. म्हणून मी सहज खाली बघितले, अरे बापरे चेन उघडी आहे. मी सरळ उलट चेन अशी लावली आणि परत अशी ॲक्शन घेतली. टाळ्या वाजल्या लोकांच्या आणि नाटक सुरू झालं पुढे आणि कुणीही डिस्टर्ब केलं नाही, त्याच्यात हुल्लड केली नाही. नाही तर वास्तविक हुल्लड करण्याचं हे होतं, पण नाही झालं तसं. एक दुसरा प्रसंग असं होता की माझी एंट्री आहे आणि मी लेंगा घातला होता, लेंगा आणि वरती सदरा. तर लेंगाची मी नाडी हे करत असताना विंगेमध्ये विंगेत उभारून ती नाडी तुटली. स्टेजवर उभे असलेल्या स्टार्टिस्टची 2 वाक्य झाली की माझी एंट्री आणि ते वाक्य त्याच्या आधीचं वाक्य असताना ती नाडी तुटली. आता काय करावं. मी इकडे तिकडे कोण आहे काय, कोणी नाही आजूबाजूला उभा. कशाला उभे राहतील उगाच जोगाच, कोणीच नाही. आता म्हटलं काय करायचं, मी तर दोन्ही हाताने धरलेला आहे लेंगा आणि तशी एंट्री कशी घेणार मी आता. तर मी असं समोरच्या बाजूच्या फ्लॅटवर बघितलं. त्या फ्लॅटवर एक सुंभाचा एवढा तुकडा पडला ठेवला होता कोणी. तो तिकडे कसा आला का आला मला माहीत नाही, कोणी ठेवला. तो मी सुंभ घेतला, लगेच बांधला लेंग्याला आणि एंट्री घेतली आणि पुढचा सगळा सीन केलाय. तो लेंग्यात तो आला कुठून, तिकडे कसा आला, कोणी ठेवला, याला काही उत्तर नाहीये. येस, ही संध्याकाळ अशी आहे की ती संपूच नाही असं वाटतं, पण वेळ असते, काळ असतो, थांबायला लागतं. म्हणजे आणखीन प्रत्येकाकडे 10 प्रश्न आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या पुढची सूत्र मी मिस्टर अँड मिसेस देशमुख यांच्याकडे सोपवतोय. तत्पूर्वी अशोक मामा, आपल्या आयुष्याचा पट वेगवेगळ्या किस्स्यांद्वारे, अनुभवांद्वारे तुम्ही उलगडण्याचा प्रयत्न केलात. तो फुलवण्याची संधी मिस्टर अँड मिसेस देशमुख यांनी मला दिली, याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आपल्या करत असलेल्या काही गोष्टी कायम आठवणीत ठेवण्यासारख्या असतात. काही दिवसांपूर्वी एक उत्तम पॅनल डिस्कशन होस्ट करण्याची संधी मला मिळाली. सुदैवाने त्या पॅनल डिस्कशनमधली अधिक पॅनलिस्ट या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, हेही मी माझं सौभाग्य समजतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आणि अशोक मामांचे आणि मिस्टर अँड मिसेस देशमुख यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मी माझ्या अनुभवातले किंवा मला जे काय वाटतं ते मी बोललोय.
मी असं म्हणणं हार्ड अँड फास्ट फुल नाही हे नाही आहे तसा, की एकाच माझे हे चुकीचं पण असू शकतं मी बोलतो ते. पण मला जे अनुभवाला आलं आता म्हणजे जवळजवळ 54 वर्ष झाली मी इंडस्ट्रीत आहे, तर त्या 54 वर्षामध्ये मी जे पाहिलंय, जो काय अनुभव आलाय, जे काय दिसलंय मला, त्याच्यातून मी जे काय मी बोलत गेलो, जे काय मला वाटलं ते मी सांगत गेलो. एका वेळेस ते चुकीचं पण असू शकेल. जर तुम्हाला नाही आवडलं तर तेवढं मनावर घेऊ नका, आवडलं असेल तर निश्चित या. खूप खूप धन्यवाद.